हॅलो एव्हरीवन. 29 SB वर्ल्डमध्ये अर्थात स्वाती बनण्याच्या दुनियेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सबसे आगे होंगे हिंदुस्तानी या विषयाचा दुसरा भाग मी आज घेत आहे. फ्रेंड्स, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी भाग 1 याला खूप सारा प्रतिसाद मिळाला आणि खूप सारं प्रेम मिळालं, यासाठी खूप खूप धन्यवाद. मी काही त्याच्याबद्दल बोलले पहिल्या भागामध्ये, त्याची क्लॅरिटी आज आपण दुसऱ्या भागात करणार आहोत. कारण पहिल्या भागामध्ये अनेक गोष्टी अजूनही सांगायच्या होत्या, पण मी त्या सांगू नाही शकले, म्हणून मी दुसऱ्या भागामध्ये त्या गोष्टी क्लिअर करत आहे. ओके. कारण काही लोक खूप शब्दशः अर्थ घेतात. कितीही सांगितलं, व्हिडिओ कॉमन आहे तरीही शब्दशः अर्थ घेतात, म्हणून मी या दुसऱ्या भागामध्ये अजूनही पॉईंट्स मांडणार आहे आणि अजून खूप साऱ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. तर मी मागच्या वेळेस म्हटलं होतं, पहिल्या भागामध्ये सबसे आगे होंगे हिंदुस्तानी या पहिल्या भागामध्ये मी म्हटलं होतं की जसं की म्हटलं की फॉरेनच्या लोकांकडून अनेक चुकीच्या गोष्टी ते पसरवतात आपल्या भारतामध्ये, आपल्या समाजामध्ये, आणि ते आपण ग्रहण करतो. पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडून शिकण्यासारख्या पण आहेत. तर त्याच्यापैकीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की ते लोक ऐतिहासिक इमारतींना टापटीप ठेवतात. आणि मी आज पॉईंट्स काढले, त्यामुळे मी माझ्या पॉईंट्सकडे बघून तुम्हाला अनेक गोष्टी सांगणार आहे. कारण की पॉईंट जेव्हा काढत नाही तेव्हा अनेक गोष्टी विसरायलाही होतात, त्यामुळे मी पॉईंट्सनुसार सर्व सांगणार आहे की ऐतिहासिक गोष्टी, हिस्टॉरिकल प्लेसेस टापटीप आणि क्लीन, आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ब्रेक नसतो. म्हणजे आपल्याकडे कसं अनेक गड आहेत, किल्ले आहेत, ते अनेकदा कुठल्या तरी कारणामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अनेक गोष्टींमुळे ढासळत असतात, कोसळत असतात, पण त्याच्याकडे अनेकदा आपलं लक्ष नाही जात. आणि आपले जे पर्यटक आहेत ते तिथे जाऊन कचरा फैलवतात, अनेक गोष्टी करतात, चुकीच्या गोष्टी करतात. ते सगळे मुद्दे मी घेणारच आहे, पण आधी आपण जाणून घेऊया की बाहेरच्या देशामधले लोक आपल्या देशाच्या, भारत देशाच्या बाहेर जेवढे पण देश आहेत त्या देशातले लोक आपल्या ऐतिहासिक वास्तूला खूप जपतात. ते फक्त ऐतिहासिक वास्तूलाच नव्हे तर रस्ते, त्यांची घरं, निसर्गाला सांभाळण्याची पद्धत ही खूप खूप चांगली आहे आणि ती सर्वांनीच घेण्यासारखी आहे. ओके. तर आपण काय करतो, आपण चांगल्या गोष्टी घेत नाहीत, पण चुकीच्या गोष्टी ग्रहण करतो. यावर माझं ऑब्जेक्शन नेहमीच असतं. ओके. तर त्याबद्दल मी बोलले होते. पण त्यांचं जे टापटीपणा आहे, त्यांच्याकडची जी स्वच्छता आहे, ती जर आपण आत्मसात केली तर आपला देश खरंच खूप सुंदर होईल. हे तुम्ही सुद्धा इमेज करून बघू शकता. तर ऐतिहासिक इमारतींना टापटीप ठेवलेलं असतं त्यांनी. ओके. तर त्यांच्या तुलनेत आपलं पाहता तुम्ही, त्यांच्या तुलनेत आपण जरा आपल्या ऐतिहासिक वास्तूंकडे पाहूया. आपल्या पुण्याचंच उदाहरण घेऊ का? मी पुण्याचं उदाहरण घेते. जसं की शनिवार वाडा वगैरे आहे. ॲक्च्युली माझ्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही प्लेसेसचं किंवा नाव घेत नाही, पण जी रिॲलिटी आहे, जी मी अनेक वर्ष बघते, तुम्ही सुद्धा बघत असाल, तर ती रिॲलिटी मी आज नक्की सांगेन. आणि सांगितल्याशिवाय तुम्हालाही कळणार नाही, म्हणून ती मी सांगते. तर शनिवार वाड्याला पहा. शनिवार वाडा हा इतका सुंदर आहे, पण त्याच्या बाहेर, जसं की बाहेर काहीतरी साऊंड बॉक्सचा टेस्टिंग चालू आहे, त्यामुळे आवाज येण्याची शक्यता आहे, तर ते अवॉइड करा. जसं की आपल्या शनिवार वाड्याच्या बाहेर बाजारीकरण चाललेलं दिसतं. म्हणजे अनेक स्टॉल्स असतात, अनेक हातगाड्या असतात, विक्रेते असतात. तर तो ऐतिहासिक ठिकाण असून सुद्धा त्याला किती चुकीच्या पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे समजतं तुम्हाला मी काय म्हणते? ॲक्च्युली शब्दात न सांगता येण्यासारखं आहे, पण मी तरी पण प्रयत्न करते मी शब्दात सांगावं. जसं की तिथे हंथरून पांघरून
घालून झोपलेले लोक असतात, फेरीवाले असतात, विक्रेते असतात, नको त्या गोष्टी असतात चाललेल्या. अनेक गोष्टी असतात. कॉलेजची मुलं समजा जात असतील तिथे व्हिजिट करण्यासाठी, तर ते आतमध्ये सुद्धा जर आपण जाऊन पाहतो तर आतमध्ये नको त्या गोष्टी चालू असतात, नको ते चाळे चालू असतात, नको त्या गोष्टी चालू असतात रिअली. तर किल्ले याभोवती केलेला कचरा, घाण, थुंकलेलं, लिहिलेलं, म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही स्वतः नोटीस करा, तुम्ही स्वतः बघा. फक्त शनिवारवाडाच नाही, अजून अनेक असे गड किल्ले आहेत की त्याच्या बाहेर आपली लोक, आपण भारतीय असून सुद्धा आपल्या भारत देशातल्या गड किल्ल्यांकडे असं दुर्लक्ष करतो. ओके. तर थुंकलेलं असतं, खडू असतात, ते घेऊन जातात. तिथे भिंतींवर लवर्सची नावं लिहिली जातात किंवा शिवीगाळसुद्धा मी लिहिलेली पाहिली अनेकदा, आणि अनेक गोष्टी चुकीच्या लिहिलेल्या असतात. फक्त कॉलेजचे लोक लिहितात असं नाही, कोणीही जातं, कोणीही लिहितं, काहीही करतं. तर काही लोक म्हटले की सिक्युरिटी वगैरे असतात, तरीही या लोकांची अशी हिंमत असते की ते काही ना काहीतरी करायचं तर करायचं हे ठरलेलं असतं आणि ती गोष्ट चुकीची करतात. तो तुम्ही स्वतः पाहू शकता. त्यांच्या देशामध्ये इतकी सिक्युरिटी असते की गड आणि किल्ले याच्या आजूबाजूला इतकी स्वच्छता असते. आता मी स्वतः नाही गेले, पण मी जेव्हा सर्च करते किंवा अनेक मॅगझिनमध्ये येतं, माझ्या ओळखीचे काही लोक आहेत ते स्वतः जाऊन आलेत, तेव्हा त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून मी सांगत असते फ्रेंड्स. ओके. आणि हे सर्व कॉमन असतं, त्यामुळे पर्सनल व्यक्तीला बोलत आहे असं नाही आहे. ओके, हे तुम्ही नक्की लक्षात घ्या. मग ते लोक जेव्हा आपल्याकडे हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये व्हिजिट करायला येतात, फॉरेनचे बोलते मी, किंवा अभ्यास करायला येतात, तेव्हा आपल्याला इतकं कळू नये का की आपण आपली इमेज खराब करतोय. त्यांच्या पुढे सुद्धा अनेकदा असं होतं, फॉरेनचे लोक काहीतरी सर्च करण्यासाठी किंवा एखाद्या ऐतिहासिक गोष्टीवर अभ्यास करण्यासाठी आलेली असतात, तेव्हा आपली लोक त्यांच्या पुढेच थुंकतात पान खाऊन, किंवा त्यांच्या पुढेच चुकीची हरकती करतात, चुकीची हालचाली करतात, चुकीचं वागतात. त्यामुळे मग आपली इमेज खूप खराब होते, डाऊन होते. मग ते लोक ऑब्व्हियसली तुलना हे करणारच की आमच्या देशात आम्ही किती चांगल्या पद्धतीने ऐतिहासिक वास्तूला सांभाळतोय आणि भारतामध्ये अजिबात ऐतिहासिक वास्तूला व्यवस्थितपणे सांभाळलं जात नाही आहे. मग ते ऑब्व्हियसली कम्पॅरिझन करतात, आपल्याला नावं ठेवतात. मग आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. भारतासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे, कारण दरवेळेसच आपल्याला कोणी येऊन सांगणार, आपल्या घरात येऊन तुम्हाला शिकवणार, दरवेळेस तुम्हाला असं बोट पकडून चालायचं आहे हे गरजेचं नाही आहे. आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे. हे एक कॉमन गोष्ट आहे, ही एक लॉजिक आहे, हे आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे की आपण आपल्या ऐतिहासिक वास्तूला व्हिजिट करायला जातोय, पण तिथे आपल्याला कशा पद्धतीने वागायला पाहिजे. पूर्वीचे राजे महाराजे असतात, त्यांना आदरयुक्त आपण तिथे भेट द्यायला जातो. ठीक आहे, आता ते नाही आहेत, या जगात नाही आहेत, तरी पण त्या वास्तूला आदर देणं खूप गरजेचं आहे फ्रेंड्स, खरंच. आणि तिथे जाऊन सुद्धा ठीक आहे, तुम्ही फोटो काढताय काढा, पण नको ती गोष्टी जास्त चालतात फ्रेंड्स. म्हणजे ऐतिहासिक वास्तूला तुम्ही भेट द्यायला जाताय, तिथे अनेकदा वादग्रस्तही बोललं जातं, मुलं एकमेकांना शिवीगाळ करतायत, मस्तपैकी त्या वास्तूच्या समोर काही ना काहीतरी चुकीची कामं चालू आहेत, तुम्ही तिथे जस्ट एन्जॉय करताय, तुम्ही तिथे फोटोज काढताय. कोणीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न नाही करत की त्या काळी काय झालं होतं. त्या वास्तूशी कोणी कनेक्ट नाही होत, त्या वास्तूवर फक्त टाइमपास करायला येतात. तुम्हाला सांगते, खूप अशा आपल्याकडे हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत त्याच्यावर लोक फक्त आणि फक्त टाइमपास करायला येतात. जागा नाही आहे, आले टाइमपास करायला. तो बगीचा नाही आहे, तिथे पूर्वीच्या काळी राज्य चालायचं. आपण का नाही कनेक्ट करू शकत, आपण का नाही अभ्यास करू शकत. बाहेरच्या देशातले लोक येऊन आपल्याकडे अभ्यास करतात या इतिहासावर, त्यांना जाणून घ्यायची इतकी उत्सुकता असते. मग आपल्याकडे जाणून घेण्याची उत्सुकता का नसते.
मी ही गोष्ट खूप नोटीस केली. मला स्वतःला आवड आहे अशा हिस्टॉरिकल प्लेसेसला व्हिजिट करून त्याच्यावर काही ना काहीतरी जाणून घ्यायचा. तिथे अनेक ठीक आहे पोस्टरसुद्धा त्यांनी लिहून ठेवलेलं असतं. अनेक ठिकाणी लिहून ठेवलं आहे की ही जागा, या जागेमध्ये काय चालायचं, या जागेमध्ये काय इतिहास घडून गेला आहे. पण ते वाचण्यात कोणाचंच लक्ष नसतं. जो तो मस्तपैकी सेल्फी घेत असतो. तर आपण सेल्फी घेण्यासाठी हिस्टॉरिकल प्लेसेसवर जातोय का, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. आणि खरंच आपण एखाद्या वास्तूला भेट देतो तर त्या वास्तूमधलं इतिहास जाणून घेणं, त्या वास्तूशी कनेक्ट करणं हृदयापासून, हे खूप महत्त्वाचं आहे. आपण त्या वास्तूविषयी काही जाणून घेत नाही आहे आणि तिथे दगड आहेत असं काही लोक म्हणतात. अक्षरशः इतकं इन्सल्टेड फील होतं. अनेकदा असं होतं, एकतर काय आहे, ती जी वास्तू आहे त्या वास्तूला ॲक्च्युली आग लागली होती पहिल्या जमान्यामध्ये. मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगायचं म्हणून शनिवारवाडीचं सांगते. तिथे आग लागली होती त्यामुळे ते जे महल वगैरे होते ते पूर्णपणे जळून नाहीसे झाले. आता तिथं फक्त दगडी जे काही बांधकाम आहे पूर्वीच्या काळचं तेवढंच राहिलेलं आहे पेशव्यांच्या काळातलं. पण आपण जातोय त्या वास्तूला, अनेक मी लोकांचं तिकीट काढताना ऐकलं की इथे काय दगडच आहेत फक्त. हे बोलणं योग्य आहे का? जास्त करून बाहेरच्या गावातले जे लोक येतात ते सुद्धा असं बोलतात, आणि किंवा इथले सुद्धा कोणीही असतील तर ते असं जेव्हा बोलतात की काय दगडच आहेत नुसतं, तेव्हा त्या लोकांवर काय इम्प्रेशन पडतं? तुम्ही फक्त दगडं बघायला पैसे तिकीट काढते असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे पण ते जे दगड आहेत त्यांनी इतिहास पाहिलेला असतो, हे कोणी लक्षात नाही घेत. त्यांनी इतिहास पाहिलेला असतो, त्यांनी फील केलेलं असतं, त्या वास्तूला त्या राजाचा स्पर्श झालेला असतो, हे कोणी लक्षात नाही घेत. अनेकदा काही फिल्म्समध्येही हिस्टॉरिकल जर फिल्म्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा खूप काल्पनिक गोष्टींचा भडीमार केलेला असतो. जी रिअल हिस्ट्री आहे त्याच्या अगदी ऑपोजिट जाऊन सुद्धा काही गोष्टी दाखवलेल्या असतात. कारण की त्यांची ती फिल्म आहे आणि ती चालण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे मी पहिल्या भागात सुद्धा बोलले. तर आपण हिस्टॉरिकल प्लेसला भेट देण्यासाठी जातो तेव्हा त्या ऐतिहासिक वास्तूबद्दल जाणून घेण्याची आपल्याकडे आवड असावी. आपण तिथे आलोय हे आपलं लक आहे. कारण की पूर्वीचे लोक तिथे राहिलेत, त्यांनी तो इतिहास घडवलाय आणि आपण त्या जमान्यामध्ये गेल्यानंतर कसा फील होईल तसा आपण फील करायला पाहिजे. ॲक्च्युली तसा फील मी नेहमी करते, म्हणून मी आज तुम्हाला सांगते. बाहेर आवाज येतोय कसला तरी. तर मी इतकं सांगू इच्छिते की आपण एखाद्या व्हिजिट करतो हिस्टॉरिकल प्लेसेसला तेव्हा तिथे कचरा करणं, तुम्ही जे खाताय त्याचे ते पॅकेट्स फेकणं किंवा पाण्याच्या बॉटल्स पडलेल्या असतात, हेच आपलं कर्तव्य आहे का? म्हणजे आपण किती, म्हणजे खरंच लोकांना किती सांगावं असं ना. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करा. सबसे आगे होंगे हिंदुस्तानी पहिल्या भागाला खूप सारं प्रेम मिळालं, त्यासाठी खूप सारे धन्यवाद. अजून एकदा मी बोलते फ्रेंड्स. तर फ्रेंड्स आता जाणून घेऊया की मी पहिल्या भागामध्ये म्हटलं होतं की कुठलाही फॉरेनर आला तरी माझ्या समोर आला तरी मी त्याला पाव देणार नाही, याचा शब्दशः अर्थ घेऊ नका कृपया. त्याच्यासाठी मी आज क्लिअरिटी करायला आली ॲक्च्युली. म्हणजे काय, तुम्ही शब्दशः अर्थ घेत असाल तर थोडंसं मी क्लिअर करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते. आपले लोक, फॉरेनचे लोक जेव्हा आपल्याकडे कुठल्या तरी कारणासाठी येतात, व्हिजिटला येतात, फिरायला येतात, ट्रॅव्हलिंगला येतात, तेव्हा त्या लोकांकडे असं पाहतात म्हणजे जणू काय आम्ही वेडे आहेत आणि तुम्ही खूप हे आहात, उच्च आहात, शहाणे आहात. म्हणजे आपण स्वतःला वेडं प्रूफ करतो. लोकांना बघायची पद्धत तुम्हाला तर माहीतच आहे कशी बघत असते, डोक्यापासून ते पायापर्यंत, पायापासून ते डोक्यापर्यंत. मग त्या लोकांना लगेच कळतं की आपण महान आणि हे लोक लहान. तर तुम्ही प्रूफ करताय. मी सर्व इंडियन्सना सांगेन, फक्त असं नाही म्हणणार की पुण्यातले किंवा महाराष्ट्रातले, मी सर्व इंडियन्सना सांगेन. आता कोणी बघतील त्यांनी घ्या, नाही पटलं तर सोडून द्या. मी फक्त सांगते, तुम्हाला सांगण्याचं काम आहे. मी सांगते की अशा लोकांना पाहता क्षणी
आपण वेड्यासारखं करू लागतो. आपण म्हणजे काही लोक ठराविक, मी तर करत नाही, का देत नाही भाव, त्याच्यामागचं हेच कारण सांगते. तर त्यानंतर त्यांना कळतं की आपल्याकडे असे पाहत आहेत, ॲक्च्युली त्यांना अनकम्फर्टेबल पण फील होतं. असं 1-2 फॉरेनच्या लेडीजचं आणि जेंट्सचं इंटरव्ह्यू मी पाहिला होता. त्याच्यामध्ये ते हेच म्हटलं की इंडियन्स आमच्याकडे विचित्र नजरेने बघतात, की जेणेकरून आम्हालासुद्धा कम्फर्टेबल फील होत नाही. तर त्यांनी जे मुलाखतीमध्ये सांगितलं ते आज मी तुम्हाला सांगते, की आपले जे लोक आहेत भारतीय, ते फार विचित्र पद्धतीने त्यांच्याकडे पाहत असतात, जेणेकरून त्यांना कम्फर्टेबल अजिबात फील होत नाही आणि त्यांना कळून चुकतं की हां, हे वेड आहे म्हणजे ओके. तर आपण आपला जरा बदलावं, म्हणजे असं करू नये ना. चुकीची गोष्ट की त्यांना त्यांना आपण प्रूफ करून दाखवतोय की आम्ही वेडेच आहे. ओके. तर असं प्लीज करू नका. त्यामुळे ते आपल्याला नावं ठेवण्यामध्ये जराही पुढे मागे बघणार नाहीत. आणि अजून पण एक गोष्ट आहे की जर 100 लोक असं चुकीचं वागत असतील, तर एक भारतीय समजा चांगला आहे, तर तो भारतीयसुद्धा बदनाम होतो. म्हणजे 100 लोकांसाठी एक भारतीय जर व्यवस्थित वागत असेल, परफेक्ट असेल, तर तोही बदनाम होतो की हाही असाच असेल. समजतंय तुम्हाला? त्यामुळे प्रत्येकानेच स्वतः जबाबदारी घ्या की आपल्याला कसं वागायचं आहे, कसं बोलायचं आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट, आपण त्यांना दाखवून देतोय की तुम्ही उच्च आणि आम्ही नीच. ओके. आम्ही नीच म्हणजे आम्ही लहान, आमच्याकडे काहीच नाही जे तुमच्याकडे आहे. आपल्याकडे भरपूर टॅलेंट आहे, पण हे कोणाला तुम्हाला दिसतच नाही आहे. आपलं स्वतःचं टॅलेंट तुम्ही नक्की स्वतःकडे पण बघा. स्वतः आपण खूप टॅलेंटेड आहोत, याकडे लक्ष द्या, त्यावर वर्क करा, त्यावर अभ्यास करा, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला सांगते मी. तसंच आपण जेव्हा असं चुकीचं वागत असतो, हे जेव्हा आपले भारतीय लोक जेव्हा असे फॉरेनच्या लोकांपुढे चुकीचं वागत असतात किंवा बघत असतात किंवा काहीतरी विचित्र हरकती करत असतात, तेव्हा ना हे लोक चुकीचा फायदा घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. अनेकदा चुकीचा फायदा घेतात. म्हणजे आपल्या भारतीयांना पैशाचे लालच दाखवू शकतात आणि त्यांना आपल्या देशामध्ये नेऊन गुलामगिरी करवतात. ही गोष्ट 100% खरी आहे, कारण ही गोष्ट खूप भारतीयांच्या बाबतीत घडलेली आहे. जेव्हा काही फॉरेनर्सना कळतं की या भारतीयांना खूप गरज आहे, म्हणजे कशाची असू दे, जॉबची असू दे किंवा पैशाची असू दे, ऑब्व्हियसली प्रत्येकाला गरज असते. पण आपण असं नाही दाखवून द्यायला पाहिजे की आम्ही तुमच्याकडे येऊन गुलामगिरी करू. अरे, राजासारखं राहा, पण आपल्या देशात राहा. त्यांच्याकडे जाऊन गुलामगिरी करणार, ठीक आहे, ज्याला जसं म्हणजे ज्याचे जसे ते विचार आहेत. पण मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल, तर तुम्हाला करायचंच आहे, तर तुम्ही ते स्वतःच्या पायावर उभं राहा आणि फॉरेनला जाऊन काहीतरी करा. पण तुम्ही त्यांच्या इशाऱ्यावर नाचू नका किंवा त्यांच्या हाताखाली कठपुतली म्हणून बनू नका की तुम्ही स्वतःचं स्वातंत्र्य सोडून त्यांच्या देशात जाऊन गुलामगिरी करताय. ही गोष्ट चुकीची. तुम्हाला करायचं आहे तर स्वतःचं अस्तित्व पहिले मिळवा आणि मग त्यांच्या देशात जाऊन तुम्हाला जे करायचं ते मोठी डील करा. पण छोटी मोठी कुठलंही काम छोटं नसतं, ही गोष्ट बरोबर आहे. मग ते आपल्या देशात प्रूफ करा ना, आपल्या देशासाठी आपण करूया ना. समजते मी काय म्हणते. काही विचार खूप वेगळे असतात, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, तुम्हाला पटतीलच असं नाही आहे. पण मी मागच्या वेळेसच म्हटलं की 100 2-3 लोकांना तरी नक्की पटेल. त्याप्रमाणे ज्यांना पटतंय त्यांनी नक्की घ्या. मी म्हणते झोपडीत राहावं पण राजासारखं राहावं, महालात राहू नये पण नोकरासारखं नव्हे. झोपडीत राहावं पण राजासारखं राहावं, स्वतंत्र जसं हवं तसं, पण महालात जाऊन गुलाम बनू नये कोणाचा. ओके. कारण की महाल तर दिसत असतो, पण त्याच्या आतमध्ये जे काळं पॉलिटिक्स आहे ना, हे कोणाला दिसत नसतं. त्यामुळे तुम्ही एकदा गेलात की तिथे फसता. आणि असे आपले अनेक भारतीय आहेत जिथे ते ऑलरेडी फसलेले, ज्यांना आता भारताची आठवण येते. आमचे रिलेटिव्ज आहेत काही, ते फॉरेनमध्ये आहेत. तेव्हा आम्हाला जेव्हा त्यांच्याकडून बातम्या येतात तेव्हा या गोष्टी समजत असतात. प्लस माझ्या ओळखीतले काही लोक आहेत जे मला रेकॉर्डिंगसाठी भेटायचे. ते मोठे लोक आहेत, वयस्कर वगैरे पण आहेत. तर ते जेव्हा तिकडे गेले फॉरेन, तेव्हा अनेक गोष्टी अशा सांगितल्या ज्या भारतीयांशी रिलेटेड आहेत, कारण ते स्वतः भारतीय आहेत. ओके. तर अनेक गोष्टी मला या माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते आहे फ्रेंड्स. आणि हा एक्सपिरियन्स आहे, ही रियालिटी आहे, ही एक्सपिरियन्स आहे.
त्यांचाही आणि मी जो वाचलाय, मी जो ऐकलाय अनेक ठिकाणावरून ते सुद्धा. खूप लोक आहेत जे स्वतः फसलेत अजून तिथे जाऊन गुलामगिरी करतायत त्या लोकांची. त्यापेक्षा आपल्या भारतात राहून राजासारखं जगा आणि आपल्या भारतासाठी आपण मोठं काहीतरी करूया, आपलं टॅलेंट आपल्या भारतासाठी लावूया, असं मला म्हणायचं. तुम्ही फिरायला जाऊ शकता. हे बघा, त्यांचं नेचर, निसर्ग किंवा ते जे सगळं छान छान वातावरण आहे ते आहे, ते छानच आहे. तर फिरायला जाऊ शकतं, पण गुलामगिरी नका करू. फक्त इतकं सांगेन मी, करायचं तर स्वतःच्या बळावर करा जे पण आहे ते. मग ते भारतात असेल नाही ते तिथे असेल, आणि तिथे जरी गेलात तरी भारतासाठी फायदा होईल अशी गोष्ट तर नक्कीच करा. सगळेजण स्वतःसाठीच करतात ती गोष्ट वेगळी आहे, पण भारतासाठी काहीतरी फायदा होईल असं काहीतरी मोठं करायला हवं आपण. ओके. तर हे मला तुम्हाला सांगायचं आहे की मी भाव देत नाही अशा लोकांना, कारण की ते लोक नेहमी भारतीयांकडून गुलामगिरीच करून घेतात. फक्त तिथेच काय यार, आपल्याकडे सुद्धा, आपण भारतामध्ये सुद्धा आपण एकमेकांना सपोर्ट नाही करत. म्हणजे जे जॉब देणार आहेत, जे बिझनेस करणार आहेत, ते आपल्याच लोकांकडून गुलामी करून घेतात. त्यांच्याशी व्यवस्थित ट्रीट करत नाहीत, त्यांच्याशी व्यवस्थित व्यवहार करत नाही. ही गोष्ट खूप खटकणार आहे. ते लोक तर करतातच गुलामी, पण आपल्या भारतातलेच लोक आपल्या एकमेकांना आपण सपोर्ट करत नाही, त्यामुळे आपला भारत खूप मागं पडतो. तर त्यांचंच बघा, आता फॉरेनचं बघितलं तर तुम्हाला सांगते, मालक असू देत किंवा लहान एखादी मालकाच्या हाताखाली असलेली व्यक्ती असू देत, कामगार, सर्वांना न्याय समान. त्यांचं सरकार सर्वांना समान न्याय देतं. आणि आपल्याकडे बघा, तुम्हाला तर माहितीच आहे, वेगळं सांगायची काहीच गरज नाही आहे. तर अशा पद्धतीचा हा डिफरन्स आहे. तर आपल्या भारतामधल्या लोकांना खरंच कळायला पाहिजे, जे पण आहे दरवेळेस आपण याच्या नावाने ओरड, त्याच्या नावाने ओरड, या सरकारने आपल्यासाठी हे नाही केलं, त्याने ते नाही केलं, कोणाकोणाकडे ते लोक लक्ष देतील. त्यापेक्षा आपण आपल्यापासून सुरुवात करूया. रस्त्यावर थुंकतायत, रस्त्यावर कचरा टाकतायत, जिथे लिहून ठेवलं आहे इथे कचरा टाकू नका, तिथे कचरा टाकलाय, इथे लिहून ठेवले फाईन, तिथे कॅमेरेज लावलेत, तिथे कचरा टाकून ठेवलाय. रस्त्याला जे ओपनमध्ये वॉशरूम्स असतात त्याची साफसफाई होत नाही, त्यामुळे खूप सारा स्मेल, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो, खूप सारे मच्छर होतात, ते मच्छर लोकांना चावतात, मग अनेक डेंगूसारखे रोगराई पसरते. कचरासुद्धा वेळोवेळी उचलला जात नाही. अनेकदा महानगरपालिका सांगत असते, ओला कचरा वेगळा ठेवा, कोरडा कचरा वेगळा ठेवा, तरी पण आपण एकत्र करतो आणि टाकतो. एक चांगलं नागरिक होणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम तर भारतासाठी एक चांगलं नागरिक होणं खूप गरजेचं आहे. चांगलं नागरिक होता आलं तर एक चांगला माणूस बनता, चांगला माणूस बनता आलं तर आपण भारतासाठी काहीही करू शकतो. सर्वात प्रथम तर माणुसकी असणं पण गरजेचं आहे, कारण की मी कोण, आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेन, त्यानंतर पुढचे पॉईंट्स आपण क्लिअर करूया. रस्त्यामध्ये गाडी चालवताना समजा एका माणसाचा दुसऱ्या माणसाला धक्का लागला, तर तिथेच मारामारी सुरू. आपण समजदार आहोत तर आपण समजदारीने घ्यायला पाहिजे. धक्का लागला, तुझी चूक कशी आहे हे दाखवून देण्यातच 1 तास जातो. म्हणजे तू कुठून रॉंग वेने आला असतो, तू कसा आला, काय आला. आणि सर्वात प्रथम तर काही लोकांचं ठरलेलं वाक्य, तुला माहिती मी कोण आहे, तुला माहिती मी कोण आहे. म्हणजे ॲक्च्युली त्या माणसाला खरंच माहीत नसतं तुम्ही कोण आहे. तुम्ही कितीही मोठे असता, तुम्ही किती मोठ्या पदावर असता, तुम्ही किती मोठं पोस्टवर जॉब करत असता, आपला म्हणजे काही लोकांचा गर्व असा उसळून बाहेर येतो. ओके, असा काही लोकांचा गर्व उसळून बाहेर येतो, तुला माहिती मी कोण. तिथेच कॉलर पकडून मारामारी, फायटिंग स्टार्ट. मग होतो ट्रॅफिक जाम, मग रस्त्यामध्ये इतकी गर्दी होते, बघ्यांची गर्दी होते. ओके, मग त्यांना पण तेवढाच एन्जॉय. तर तुम्हाला कळत नाही तुम्ही रस्त्यामध्ये स्वतःची शोभा करून घेताय. ठीक आहे, एकमेकांचा धक्का लागला, तिथे सॉर्ट आउट करा, तिथे सॉरी म्हणा, काय कमीपणा आहे सॉरी म्हणण्यामध्ये. खरंच ठीक आहे, तुझी त्या व्यक्तीची जरी चूक असली तरी आपण सॉरी म्हणून आपल्या कामासाठी जाणं खूप महत्त्वाचं आहे.
ओके. कारण वेळ ही खूप महत्त्वाची आहे. कुठलीही वेळ, एक एक सेकंद, एक एक सेकंड, एक एक क्षण खूप महत्त्वाचा आहे. त्या क्षणाचा उपयोग करा. आणि तुमची जेव्हा काही लोकांशी फायटिंग होते, भांडण होतात, माऱ्यामाऱ्या होतात, कुठल्याही गोष्टी, तर तो जो मूड असतो तो भयंकर वाईट असतो. हं? मला माहिती आहे. कारण की हे बघा, कुठलंही भांडण, कुठलाही वाद असू दे, तो जो मूड असतो तो वाईट असतो. आपली मेंटॅलिटी खराब होते, निगेटिव्ह थिंग्स येतात. ओके, निगेटिव्ह थिंग्स येतात, मग डिमोटिवेशनचे प्रकार घडतात. आणि दुसरी गोष्ट, त्या लोकेशनवर पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही सेकंड टाईमला जाता किंवा एखाद्या चौकामध्ये समजा झालं तर त्या चौकात तुम्ही जाता, तर तुम्हाला तीच भांडणं नाही आठवणार. मग तुम्ही जर सॉरी बोलून तिथंच सॉल्व्ह केला असता प्रॉब्लेम तो जो पण आहे, तर ते तिथेच खतम झालं असतं. पण तुम्ही भांडणं करून, मारामाऱ्या करून, 4 लोकांच्या लक्षात राहण्यासारखं एखादी करतूत करता. जेव्हा चुकीची करतूत बोलते मी, चांगली करतूत करता तेव्हा स्वतःला तिथे गेल्यावर अभिमान वाटतो की मी चांगली करतूत केली. पण तुम्ही जर चुकीची करतूत करत असाल, तर तुम्ही मनातच विचार करता की मी आता चेहरा दाखवू तर दाखवू कोणाला आणि कसा. त्या चौकाला तुम्ही टाळू लागता. असं अनेक व्यक्तींच्या बाबतीत पण आहे. अनेक व्यक्तींच्या बाबतीत जर तुम्ही चुकीचे वागले असाल आणि काही दिवसांनी तुम्हाला समजलं की ती व्यक्ती व्यवस्थित आहे, बरोबर सांगत होती किंवा रिअलाईज होतं, तेव्हा मनात विचार येतो, बोलायची इच्छा तर आहे, पण आता त्या व्यक्तीला चेहरा कसा दाखवावा, बोलावं तर कोणत्या तोंडाने बोलावं, असं अनेकदा होत असेल तुमच्या बाबतीत. तर मी काय म्हणते ना, स्टार्टिंगच आपण, कारण की शब्द हे शस्त्रासारखे असतात फ्रेंड्स. शब्द हे शस्त्रासारखे असतात. एक ते फेकलेले ते मागे घेता येत नाही. जर तुम्ही फेकले असाल कुठल्या तरी कंडिशनमध्ये, पण थोडंसं नमतं घेणं पण गरजेचं आहे. कुठेही असो, म्हणजे एखाद्या ट्रॅफिकमध्ये झालेल्या भांडणाचं म्हणते आहे, किंवा मग छोटंसं उदाहरण जे आपल्यात झालेलं असतं ते थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. समजून न घेता तुम्ही डायरेक्टली जज करताय, याला काहीच अर्थ नाही आहे. मग असं वेळ येते की इच्छा होती बोलायची, पण जावं तर कसं जावं, कुठल्या तोंडाने जावं, पश्चाताप होतो. त्यापेक्षा न भांडलेलंच परवडतं ना, असा तुम्ही विचार करत असाल फ्रेंड्स. ओके. तर मी तुम्हाला सांगत होते त्या चौकातलं, तर आपण जेव्हा सेकंड टाईम किंवा थर्ड टाईम किंवा रोजच त्या दिशेने, रोजच त्या चौकातून जाणार असू आणि तिथं आपलं भांडण झालं असेल, तर आठवतं की त्या दिवशी आपलं हे भांडण झालं होतं. तिथे गेल्यानंतर आपल्याला एकदम हर्ट फील होतं की आपण यार फायटिंग केली, आपल्याकडे 10-12 लोक पाहत होते आणि वाईट झालं. मग त्यांनी आपल्याला असं सुनावलं, त्यांनी आपल्याला कारण नसताना सुनावलं, आपण त्याला सुनावलं, ती व्यक्ती आपल्याला ओळखतही नाही तरी पण त्याने आपल्याला सुनावलं. किती वाईट वाटत असेल. तर प्रत्येकाने लक्षात घ्या फ्रेंड्स की आपण आपल्यापासून सुरुवात करायची, जे पण आहे ते. आता माझ्याकडे नॉलेज आहे, माझ्याकडे ज्ञान आहे, मला हे तुम्हाला एक्सप्लेन करता येतं, मला हे तुमच्यापर्यंत काही संदेश पोहोचवता येतात, ते माझं कौशल्य मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. तसंच तुमच्याकडे देखील काही नॉलेज, ज्ञान, काही चांगल्या गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवायला शिका. तुम्हाला मलाही काही गोष्टी सांगायच्या असतील तर सांगू शकता नक्की. जर प्रॉब्लेम्स असतील तर त्याचं सोल्युशन द्यायला मी रेडी आहे. असा विचार नका करू की तुलाही काम असेल. बघा, काम सर्वांनाच असतं, पण आपल्या माणसासाठी करायला मी थोडा वेळ काढू शकते. तुम्ही माझे व्ह्यूअर्स आहात, तुम्ही इतके दिवस माझे व्हिडिओ पाहत आहात, कितीतरी महिने, मी कितीतरी वर्ष काम करते मी तुमच्यासाठी फ्रेंड्स. माझ्याकडे भरपूर काम, जसं प्रोजेक्ट्स आहेत, घरची सुद्धा अनेक जबाबदारी आहे, त्या सगळ्या करून मी स्पेशली व्हिडिओजसाठी पण मी थोडा टाईम राखून ठेवलेला असतो, तो मी नक्की करते. व्हिडिओ बनवून सोडून द्यायची असं नसतं. व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये अनेक गोष्टी कराव्या लागतात, एडिटिंग असतं, अनेक गोष्टी असतात जी व्हिडिओच्या शेवटी मी टाकत असते, त्याच्यामध्ये मी अनेक गोष्टी करत असते. डिअर फ्रेंड्स, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी भाग 2मध्ये आपण व्हिडिओ थांबवत आहोत. पुढचे पॉईंट्स पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूयात. तोपर्यंत 29 SP वर्ल्डमध्ये तुमचं नेहमी स्वागत असेलच. जाता जाता पॉझिटिव्ह टॉनिक देत आहे. तुम्ही खूप सुंदर आहात, निरोगी आनंदी जीवन जगत आहात, तसेच खुश राहा. चांगल्या गोष्टींना जीवनात आत्मसात करा. संकट जरी आलं तरी संकटांना तोंड द्यायला शिका. आता आणि वेळेवर झोप,
औषध घेणं, जेवण घेणं हे गरजेचं आहे. औषध घेण्याची वेळ येऊच देऊ नका खरं म्हटलं त्या आयुष्यामध्ये. पण जर तुम्हाला काही झालं असेल, बरं नसेल, तर नक्की औषध घेत चला. दुर्लक्ष नका करू. भेटूया पुढच्या व्हिडिओ.